तर आपण ह्या क्रीडो ऍक्टिव्हिटी बेस मधून मुलांना काय देतोय हे आज आपण इथे मुलांमध्ये आपण सांगण्याचा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जास्तीत जास्त आज आम्ही कसं आहे वर्षभर त्या मुलांना शिकवत असतो, पण आज आम्ही न प्रेझेंट करता मुलं तुम्हाला प्रेझेंट करून दाखवणार। तर आम्ही करतच असतोय, पण त्यांच्याकडून आज तुम्हाला ते दाखवायचं आहे। त्यांना सर्व येतं, फक्त एक प्लॅटफॉर्म हवा आहे की जिथं त्यांना कॉन्फिडन्सली बोलता आलं पाहिजे। आणि हा महत्त्वाचा भाग क्रीडोनच दिलेला आहे की याच्यामध्ये आपण जे शिकवतोय ते पालकांसमोर आपण प्रेझेंट केलं पाहिजे मुलांना। पण आपल्याला थोडंसं सर आता काहीतरी आपलं मनोगत सांगतो। पालकांचं या स्कूलचे सर्वेसर्वा आदरणीय पाटील साहेब, या स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम आदरणीय पाटील मॅम, आमच्या प्ले ग्रुपच्या टीचर, LKGच्या टीचर आणि UKGच्या टीचर, या सर्वांना मी सर्वप्रथम योग्य असा रिस्पेक्ट देतो। आज PEP पॅरेंट्स एंगेजमेंट प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ज्यावेळी आपली POP झालेली होती, POPच्या वेळी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या की आमचे विद्यार्थी नर्सरीचे विद्यार्थी कुठंपर्यंत जातील, मॅथ्समध्ये कुठंपर्यंत जातील, लँग्वेजमध्ये कुठंपर्यंत जातील आणि EVSमध्ये कुठंपर्यंत जातील। त्यानंतर LKGचे विद्यार्थी तो स्तर सांगितलेला होता, UKGच्या विद्यार्थ्यांचाही स्तर या ठिकाणी सांगितलेला होता। संपूर्ण अभ्यासक्रम आमच्या टीचरांनी चांगल्या पद्धतीनं आता परिश्रम या ठिकाणी केले, प्रयत्नांची पराकाष्ठा करून चांगल्या पद्धतीनं जो काही लर्निंग आउटकम आहे तो लर्निंग आउटकम या ठिकाणी दाखवण्याचा 100% या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम आमच्या तिन्ही टीचरांच्यासाठी आणि आमच्या प्रिन्सिपल मॅम, आमचे ओनर सर यांच्यासाठी पालकांच्याकडून त्यांना एक धन्यवाद देऊया टाळ्यांच्या स्वरूपात। त्यांनी चांगल्या पद्धतीने जो काही प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिला। नाव सांग, व्हॉट इज युअर नेम? ध्रुव, कुठलं सांग लवकर बाळ, नाव सांग बाळ, त्याचं तरी नाव सांग, काय माहिती की तो विद्यार्थी जॉमेट्रिकल बोर्ड जो आहे तो जॉमेट्रिकल बोर्ड ज्या पद्धतीने ट्रायंगल कशा पद्धतीने आहे, स्क्वेअर कशा पद्धतीने आहे आणि सर्कल कशा पद्धतीने आहे तो या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर केलेला आहे। म्हणजे पायथागोरसचे जे काही प्रमेय आहेत ते प्रमेयाचा अभ्यास तो आतापासूनच या ठिकाणी करायला लागलेला आहे। What is this? Sofa. What is this? Coffee. Yes. सगळ्यांना आवडतं मॅगी, त्यांना तर आवडते का सगळ्यांना? हे
अक्षर दाखवून विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीने व्होकॅब्युलरी वाढवून घेतली बघा टीचरांनी. हे विद्यार्थी प्ले ग्रुपचे आहेत, त्यांचं वय फक्त आणि फक्त खेळण्याचंच आहे, घरातून बाहेर पडण्याचं देखील नाही. पण स्कूलमध्ये येऊन टीचरांनी चांगल्या पद्धतीने लर्न करून त्यांची विविध ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून व्होकॅब्युलरी चांगल्या पद्धतीने वाढवून घेतलेली आहे. गोवा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, 2 years. minutes to 7. 7. Very good. 20 minutes past 1. Past 1. Very good. Ananya will show the landforms and water bodies. Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune. Cylinder, ovoid. Show by adding up using the dot game. Very good. 6,827. This is Asia. This is Europe. This is Africa. This is North America. This is South America. This is Antarctica. This is Australia. Show me Asia. This is Asia. You arrange the number 25. Next number 85. 85. Fine. 1 unit, 7 units, 8 units, 9 units, 10 units. Equal to 110. Very good. Very good. Very good. What is your school name? This material you need ring quantity. So you will sum using the ring quantities. Up to 1 to 20. ऍडिशन सम कोणतेही सांगा. कुठलेही सांगा. हे 10 plus 5. आता काही तुमच्या मनाने सांगायचं. 10 plus 5.
10 + 5 = very good. 1 to 10 मध्ये क्वांटिटी बरोबर नंबरच्या ओळखली. 1 ला 1, 2 ला 2, म्हणजे तिला पुन्हा काउंट करावं लागत नाही. प्रत्येक नंबरला किती क्वांटिटी जाईल ती परफेक्ट नंबरच्या ओळखते आणि त्याप्रमाणे आपण सांगेल त्या नंबर ते अरेंज करते. व्हेरी गुड. सही. Show me root. Low battery, please charge. This material name is addition table 10. This material name is fixed quantity freezer. Second adding of the sum using material addition table and fixed quantity freezer. And it's freeze. Very good. Blind side. सांगायला एक आनंद आहे. आपण मुलांचं प्रेझेंटेशन झाले नाही, पण मला एक गोष्ट सांगायची आहे की जसं इंग्लिशवर भर दिला गेलाय तसं मराठीवर पण मी भर दिलेला आहे. कौन सा भी पढ़ो. तुला कसं वाटलं? प्लीज कृपया प्रत्येकाने याचा मला फीडबॅक द्या. प्लीज स्कूलमध्ये घालायचं या गोष्टीचं. रेडिओचा छोटा प्लॅटफॉर्म आहे तिथं घालायची इच्छा आहे. छान आहे त्याचं. त्याच्या वयोमानानुसार माझं एक मुलगा आहे त्याचं कम्पॅरिझन केलं. मोठ्या मुलग्याचं त्यांचं कम्पॅरिझन केलं तर म्हणजे सिरियसली स्मार्ट, शाळेसारखा स्मार्ट झालाय तो आता. छान वाटतं. टीचर तुमच्या ह्याच्यानुसार नाही मिळावे अशा अपेक्षा करते आणि अजूनही माझा मुलगा हुशार होईल या 6 महिन्यात अशा अपेक्षा करते. नमस्कार. कैसा है? मैं तो बंगाली हूँ, मुझे ठीक से मराठी भी नहीं आता है, तो मुझे थोड़ा डर लगता था इधर आने के बाद क्या करूँ, लड़के को क्या सिखाऊँ आगे, क्योंकि इधर रहने आए हैं उनको. तो बाद में इधर डाला है, लेकिन इधर जो मैडम जो सिखाता है वो बहुत अच्छा है कि आउट नॉलेज सब कुछ अच्छा सिखाता है. बहुत बहुत प्रभावित किया है हमको. बहुत ही अच्छा लगता है हमको. अभी हमारे इसलिए मुझे बहुत अच्छा लगा. मुझे भी टेंशन नहीं है. जो टीचर के पास जब भेजा है मैं बच्ची को, जो एक सोच रही हूँ कि बच्चे को अच्छे तरह से सिखा रही हूँ. वो आपका पहला जो गुरु है वो मम्मी पापा से भी बेस्ट गुरु है. तो आपका बच्चा मराठी भी बोल सकता है, तो इसके बारे में
इसलिए वो मम्मी पापा के भी ज़्यादा रहता है स्कूल में, इसलिए एवरी टेंशन में टीचर के पास जो भेजा नाम है, तो टीचर जो सिखा रही है, जो वोकैबुलरी एक्टिविटी, जो सब्जेक्ट के अलग जो एक्टिविटी सिखा रही है, वो देख के मैं प्राउड हो रही हूँ। जो बच्चा सब्जेक्ट के बाद और भी कुछ सीख रही है। थँक्यू. प्रयत्न चांगला असतो, मुलं चांगलं इथं ट्रेन करतात आणि टीचिंग तर चांगलंच आहे. मॅडमांची धडपड आम्ही बघतोय, प्रत्येक इव्हेंटसाठी त्यांनी वेळ देतात, पालकांना सुद्धा सामावून घेतात त्याच्यामध्ये. तर माझ्या मुलग्याला सांगायचं तर म्हणजे तो शाळेला भीतच होता पहिला आणि अजून पण तो रडतोय. शाळा म्हटलं की तो नकोच म्हणतोय. तर इथं आल्यापासून त्याच्यात थोडी प्रगती सुरू झाली आणि तो यायला लागला, शाळेला येऊन बसायला लागला. चांगलं शिक्षण पण मिळायला लागलंय आणि इथं मुलं पण चांगली तयार होतात. टीचिंग बद्दल बोलायला गेलं तर चांगलंच आहे, काय प्रश्न नाही आहे. आणि मॅडम उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देतात. त्यांना सगळं जेवढं मुलांना शक्य होईल तेवढ्या फॅसिलिटी आणि प्रयत्न करतात पूर्ण. एवढंच म्हणतो की शिक्षणाच्या बाबतीत काय एक नंबर आहे, काय प्रश्न नाही आहे. आणि मुलांचा आता आम्ही बघतोय रिपोर्ट तर क्लास 1 आहे, चांगला आहे. थँक्यू. मी मॅडमांचे आभार मानते की त्यांनी मुलांच्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म ओपन करून दिला. इथं एवढ्या सगळ्यांच्या समोर बोलणं इट्स नॉट अ जोक. एवढी मुलं प्रत्येक गोष्ट कॉन्फिडेंटली बोलतात, सगळ्या ॲक्टिव्हिटी ते करून दाखवतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड इथं घेतात, त्यामुळे मुलांना त्याची प्रॅक्टिस होते. आणि मेन म्हणजे आम्ही घरी ना प्रॅक्टिस करता त्या इथंच त्यांची प्रॅक्टिस पूर्ण होते. ॲक्च्युली आम्ही घरी काही घेत नाही, फक्त इथं जे काय ते शिकवतात त्याच्यावरच ती मुलं लर्न करतात. मुलांनी खूप छान प्रेझेंटेशन केले. आणि विहानबद्दल बोलायचं तर आम्ही विहानला गेल्याच वर्षी या शाळेमध्ये घातलं होतं, पण त्याची एवढी प्रगती आहे की आता आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला की डायरेक्ट आम्ही त्याला 2nd स्टँडर्डमध्ये जरी घातलं तरी तो खूप चांगल्या प्रकारे तिथं म्हणजे प्रगती करेल. मराठी, इंग्लिश, मॅथ्स कोणताही सब्जेक्ट असा नाही की म्हणजे तो हे नाही आहे. त्याचप्रमाणे अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे पेंटिंग असो, डान्सिंग असो, हे पण त्याची स्किल या शाळेमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. माझं नाव मीनाक्षी चेतन प्रसाद, आदिलची मम्मी. गेल्या वर्षी तो शाळेत येतानाच खूप घाबरायचा, त्यामुळे मी ही शाळा चूज केली कारण इथं हसत खेळत सगळं शिक्षण होतं. आणि गेल्या वर्षीच्या पेक्षा ह्या वर्षी खूप त्याची प्रगती झालेली आहे, तेवढंच मी आनंद आहे त्याच्याबाबतीत. अपेक्षेपेक्षा जास्त त्याची प्रगती झालेली आहे. मराठी म्हणा, गणित म्हणा, इंग्लिश म्हणा आणि कॉन्फिडन्स लेवल पण त्याची चांगली झालेली आहे. गेल्या वर्षी इथं आलेला त्यावेळी नाव पण सांगायला घाबरत होता, पण यावर्षी तो बिनधास्त आला आणि व्यवस्थित त्याने सांगितलं. घरी पण तो आधी बोलायचा नाही जास्त, पण इथं आल्यानंतर कसं इतकं आता बोलतोय की थांब आता. म्हणजे माणसात मिक्स व्हायला शिकलाय. मॅडमांनी त्याला खूप छान ट्रीट केली. थँक्यू. सही लहानपणी म्हणजे तिला मी सरकारी शाळेत घालायचा प्रयत्न केला, परंतु तिला लहान वयामध्ये मी घेतलं नव्हतं. पण तिथं मी टीचरांना जरा विचारलं तर म्हणाले लावून द्या. तिला लावून दिल्यापासून ना वर्षात म्हणजे महिन्याभरातून तिनं शिक्षणचं इतका म्हणजे तिची बोलायला लागली, खूप एकदम छान म्हणजे बोलायला लागली. आणि अभ्यासक्रम पण तिचा छान आणि टीचरांची वागणूक पण खूप छान. तसं घरातलं जे वातावरण असतं ते टीचरांनी इथंच ठेवलेलं आहे शाळेत, त्याच्यामुळं एवढं पण याला म्हणजे घरात थांबत पण नाही. ॲक्च्युली मुलांचं कसं पाहिजे, आय टू आय कॉन्टॅक्शन आणि त्याच्यानंतर त्यांना स्टेज डेअरिंग येणं महत्त्वाचं आहे. खूप दुसरं काही नाही आहे. मुलगा जरी चुकला तरी चालेल, पण त्याला काय पाहिजे स्टेज डेअरिंग आणि डोळ्यात थ्रू त्यांचं बोलणं व्हायला पाहिजे. मुळात म्हणजे बोलतात की ज्यांची बोलणाऱ्यांची खिडकी वांगी पण खपतात, तसं असतंय. तो चुकला तरी चालेल, पण त्यानं त्या कॉन्फिडन्सनं सांगितलं ना की ते समोरच्यांना बरोबरच वाटतंय. त्याच्यामुळे मुळात मुलांना काय कॉन्फिडन्स यायला पाहिजे. माझा मुलगा ज्यावेळेला पहिल्यांदा ॲडमिशन केलं त्यानंतर एकदा मला वाटतं प्रेझेंटेशन झालेलं, पण त्यावेळेला तो चुकलेला किंवा स्टेजवर आला नव्हता, रडला होता तो स्टेजवर पहिल्यांदा आल्यावर. आता सेकंड टाइम त्यांना फ्रीली एकदम तो त्याचा कॉन्फिडन्स लेवल एवढा वाढलाय की तो फ्रीली आता त्यांना आला बोलला गेला. त्याच्यानंतर तो मला वाटतं गॅदरिंग होतं, गॅदरिंगच्या वेळेला पण तो त्यावेळेला रडलेला. फर्स्ट टाइमच्या वेळेला गॅदरिंग झालं त्यावेळेला त्याला गॅदरिंगमध्ये एवढे पाठ केलेत, मला वाटतं 9 ते 10 केलेत पाठ त्याला. म्हणजे
म्हणजे न भिता, म्हणजे कोणाला मला तर वाटतं टीचरांना पण एवढं त्याच्यावर बिलीव्ह नव्हतं की तो करेल, पण मी सांगितलं होतं की तो करणार आणि तो करून दाखवला. आणि त्यांना मला सांगितलं होतं की मी मम्मा करून दाखवणार, टीचर नाही म्हणू देत पण मी करणार, आणि त्यांना करून दाखवलं. आज पण केला, त्या दिवशी पण केला. मुलांचं हेच महत्त्वाचं आहे, दुसरं काही नाही आहे. आणि मुलांना जे आता एज्युकेशन आहे त्याचा व्यवहारात मुळात म्हणजे नॉलेज किंवा उपयोग व्हायला पाहिजे, तो होतोय, तेच महत्त्वाचं आहे. बाकी काही नाही. बाकी प्रेझेंटेशन खूप छान झालं, सगळ्यांनी खूप छान केलं. 3 डिजिट्समध्ये त्यांनी प्लस मायनस वगैरे करून दाखवलं, म्हणजे त्यांच्या वयोमानाच्या नुसार त्यांचं जे आहे ते खूप नॉलेज म्हणजे खूप त्यांनी गेन केलेलं आहे. तो बाकी प्रोग्राम खूप छान झाला. थँक्यू.